आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत, आमदार आहेत. सर, काय म्हणाल, विदर्भातील आमदारांना बोलू दिलं जात नाही अशी कुठेतरी तुम्ही एक मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलेलं, नक्की काय याचा अर्थ? ही वस्तुस्थिती आहे की विदर्भाच्या आमदारांना विदर्भाचे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना ते मांडायचे असतात. शेतकरी आमच्याशी स्वतः व्हिडिओ कॉलवर काही आता 10 मिनिटापूर्वी बोलले होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीची लंगडे तोड जी वन्यजीव प्राण्यांकडून होत असते, अशा प्रकारे विदर्भाच्या शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, संत्रा उत्पादक शेतकरी, फळबाग उत्पादक शेतकरी यांना न्याय देण्याकरता हे विदर्भाचं अधिवेशन असतं. पण दुर्दैवानं या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या आमदारांना फार कमी बोलू दिलं जातं किंवा बोलू दिल्या जातच नाही. सगळे पश्चिम महाराष्ट्रातलेच आमदार बोलतात, मराठवाड्यातले आमदार बोलतात. अहो, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आमदारांनी नंतर बोलावं ना 2 अधिवेशनामध्ये. पण या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न ऐरणीवर आणण्याकरता विदर्भाच्या आमदारांना बोलू दिलं पाहिजे अशी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती परिषदेचे यांना माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अत्यंत नम्रतापूर्वक हात जोडून विनंती आहे. तसं स्वतः मी शिंदे साहेबांना भेटून याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे. नक्कीच. आता तुमची तालिका सभापती म्हणून देखील एक नियुक्ती झालेली आहे. तुम्ही तसं ट्विट देखील केलेलं आहे, आभार मानले आहेत अजित पवारचे. यावेळेला कशा प्रकारे ती भूमिका तुम्ही निभावाल? तालिका सभापतीची संधी दिल्याबद्दल आणि दादांनीच ती मला संधी दिलेली आहे. पक्षाकडून दादांनी ते नाव माझं तालिकेवर दिलं आणि अर्थातच हेही सभापतींच्या हाती असतं की तालिकेवर कधी बसू द्यायचं. जर तालिकेवर काम करण्याची संधी मला सभापतींनी खुर्चीवर बसण्याची दिली तर तिथून मला कामकाज पाहता येईल. शेवटी आम्ही नवखे म्हणजे नवीनच विधिमंडळात आलेली माणसं आहोत. आम्हालाही तालिकेवर बसून शिकायचं असतं, आम्हालाही हे पाहायचं असतं कामकाज कसं असतं, सचिव काय नेमकं सूचना करतात. पण अर्थातच आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना, सभापतींच्या मनात येईपर्यंत आता मागच्या काळात प्रत्येक पक्षाकडून एक नाव नॉमिनेट होतं. आता माझे 2 सहकारी मित्र असे आहेत की त्यांचा नंबरच नाही आला त्या तालिकेवर बसण्याचा आणि त्याच्यामुळं सभापती महोदयांच्या मनात असलं तरच त्या तालिकेवर बसता येतं, नाहीचा काय बसता येत. अजितदादांनी बरीच भाकरी वगैरे देखील फिरवल्याचं पाहायला मिळालं. प्रवक्तेपद रुपाली ठोंबरे पाटील यांचं गेलं, तुमचं देखील त्या दरम्यान काही चर्चा सुरू होत्या. गेलं माझं. मग त्या मी पण माजी प्रवक्ता आहे. मी पक्षाचा माजी प्रवक्ता आहे, पण सध्या तरी पक्षाचा आमदार आहे. प्रवक्ता पद काढल्यानंतरही पत्रकार तुम्ही लोक सगळे त्यांनी मला जिवंत ठेवलंय. शेवटी प्रबोधनकार ठाकरे यांनी पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकात वक्तृत्व कला आणि साधना असं त्या पुस्तकाचं नाव होतं की माझी वाणी थांबवण्याची ताकद फक्त माझ्या मृत्यूत आहे. ज्या दिवशी आमचा मृत्यू होईल त्या दिवशीच ते प्रवक्तेपदाची आमची भूमिका थांबेल. पण आता हे तात्पुरतं जरी काढलं असेल किंवा पक्षाने घेतलेला निर्णय तो शिरसावंदे मानतो मी, पण तुम्ही पत्रकार लोक आहात, तुमचं प्रेम आहे, त्यामुळे आम्ही अजून जिवंत आहोत, नाही तर आम्ही मेल्यातच जमा आहोत. वाटतं का अन्याय होतो? म्हणजे जे मी तसं मुद्दे मांडतात, आक्रमक मुद्दे मांडतात, त्यांच्यावरती अन्याय होतो का? ठोंबरे पाटील यांचं पण गेलं, तुमचंही गेलं. तुम्ही आक्रमकरित्या प्रत्येक म्हणजे मग महायुती सरकारमध्ये असले तरी देखील तुम्ही आक्रमकरित्या तुमचे मुद्दे मांडलेले आहेत. असं आहे की पद काढलं हा निर्णय पक्षाचा, पण ते का काढलं याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. ठोंबरे पाटलांचं आणि चाकणकरताईंचं थोडंसं वाकयुद्ध झालं होतं, त्यावरून त्यांचं प्रवक्तापद काढलं असेल हे मला मान्य आहे. पण माझं प्रवक्तापद कसं गेलं हे मला अजूनही त्याबाबत उत्तर मिळालेलं नाही. मागच्या वेळेला जेव्हा मी बातमी कव्हर केलेली तेव्हा तुम्ही सुरक्षा रक्षकावरून बाहेर बसलेला, तुम्ही एक आंदोलन करत होतात. मग अशीच जी भूमिका घेतात ती तुमच्याच सरकार विरुद्ध असतात, त्यामुळे असं झालंय असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला त्याचा खुलासाच अजून आलेला नाहीये कोणाकडून की हे प्रवक्तापद काढलं म्हणजे नेमकं काय. मी महायुतीचा हे बघा, आता शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे काय, तर मी म्हणतो 100% झाली पाहिजे. अधिवेशन कमी काळाचं आहे काय, तर 100% आहे. आता कसं आहे, सरकारमध्ये असताना मी असं नाही ना म्हणू शकणार की अधिवेशन नाही, सरकारने घेतलेला निर्णय आम्हाला पण मान्य आहे. असं कसं मान्य आहे? नागपूर करारच 3 आठवड्याचा आहे आणि हा नागपूर कराराची ही पायमल्ली आहे हे मी स्पष्ट बोलतो. आणि त्याचे काही फळं भोगावे लागत असतील तर मी भोगतो, मग त्याला करणार काय. पण माझ्यात कसं आहे की ते माझं मन अस्वस्थ होतं. पण ते आता प्रवक्तापद जरी गेलं तरी अमोल मिटकरी हे नाव आहे अजून महाराष्ट्रात. आता विधान भवनामध्ये अधिवेशन भरतंय, मात्र विरोधी पक्ष नेताच नाहीये. यावरून विरोधक देखील आक्रमक आहेत, सरकारवर टीका होत आहेत. तर काय म्हणाल, हा पद जो आहे महत्वाचा आहे विरोध करण्यासाठी किंवा भूमिका मांडण्यासाठी, जनतेच्या भूमिका मांडण्यासाठी, मात्र तेच पद मिळत नाहीये आणि त्यामध्ये वाद देखील आहेत. अजून याचं सोप्या भाषेत उत्तर सांगतो.
नक्की. सुदृढ लोकशाही जिवंत राहण्याकरता विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे. आणि जर सत्ता निरंकुश होऊ नये असं वाटत असेल तर विरोधी पक्षनेता हे पद असलंच पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या ड्राफ्टिंग कमिटीच्या अध्यक्षपदावर गेल्यानंतरच्या शेवटच्या डिबेटमध्ये म्हटलं होतं की जर विरोधी पक्षनेता नसेल तर संस्था म्हणजे विधिमंडळ संस्था असेल, संसदीय लोकशाही असेल, ही फक्त मोहर उमटवणारी संस्था बनेल. म्हणजे एकतर्फी निर्णय घ्यायचा. एकतर्फी निर्णय म्हणजे आता साधुग्रामचा मुद्दा आहे. झाडांच्या कत्ली करा, एकतर्फी निर्णय झाला, मोहर त्याच्यावर मारल्या गेली, असे एकतर्फी निर्णय त्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे खूप महत्त्वाचं असतं. त्याशिवाय सरकारवर अंकुश लागू शकत नाही. आणि सरकारने सुद्धा विरोधी पक्षनेते पदासाठी जी नावं, एकदा महाविकास आघाडी नावं फायनल करायची ना, की तुम्हाला आदित्य साहेबांना करायचं आहे, अनिल परब साहेबांना करायचं आहे, वर काँग्रेसला व्हायचं आहे की उबाठाला व्हायचं आहे, हे एकदा ठरवून घ्या. संजीवला करा. जर कोणाला व्हायचं असेल एकदा ठरवलं पाहिजे. पण महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यताच नाही आहे कुठे. नक्कीच. शेवटचा प्रश्न, आज कॅशकांड जो आहे तो बाहेर आलेला आहे. तुमचं म्हणणं आहे की खोटे देखील असू शकतात व्हिडिओ किंवा जाणीवपूर्वक आणलेले आहेत मॉब करून, असं काही आहे का? काय वाटते याच्याबद्दल तुम्हाला? हे बा, मी खोटे असू शकतात असं म्हटलेलं नाही. हे व्हिडिओ कॅशचे खरे असू शकतात, खरे असू शकतात. पण ज्या व्यक्तीच्या संदर्भात किंवा ज्या व्यक्तीबद्दल ते दाखवले जातात ते मात्र खरे असू शकतात का, ह्याबद्दल साशंकता आहे. अंबादास दानवे साहेब आता माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. कदाचित जर ते आज विरोधी पक्षनेते पदाचा ट्विस्ट असता तर त्यांनी इथं रणकंदन केलं असतं. पण अशा वेळेस हे 3 व्हिडिओ त्यांनी शेअर केले आणि तिन्ही व्हिडिओमध्ये एक वाक्यता नाही आहे. म्हणजे पहिला व्हिडिओ आहे त्यात कॅश दिसते आहे, दुसरा व्हिडिओ आहे की टी शर्ट घातलेला एक व्यक्ती तो कॅश मोजते आहे, आणि तिसरा व्हिडिओ आहे की आमदार महेंद्र दळवी माध्यमांवर बोलताना दिसत आहेत. आता महेंद्र दळवींनी त्यावेळेस पांढरा शर्ट घातलेला आहे, कॅश वाटणारा हा टी शर्ट मधला आहे आणि कॅश बॅग मधली आहे. आता हे दानवे साहेबांच्या घराच्या अवतीभोवतीच्या फ्लॅटमधला घोडा आहे की खरंच ते महेंद्र दळवींनी केलंय, हे सत्य अजून लोकांसमोर नाही. हा कॅश बॉम्ब म्हणता येणार नाही, हा प्रसिद्धी करता केलेला पोकळ अट्टहास आहे. ते सभागृहात नाहीत, ते बेचैन आहेत आणि त्यांना सभागृहात येण्याकरता हे करावंच लागणार आहे. आज त्यांनी कॅश बॉम्ब टाकला, उद्या ते आणखी कोणता बॉम्ब टाकतील आणि असं करून ते प्रसिद्धीत राहतील. पण हे महेंद्र दळवींनीच पैसे वाटले याचा कुठलाही पुरावा ते सिद्ध करू शकले नाहीत. धन्यवाद सर. तर हे आहेत अमोल मिटकरी, विधान भवनातील विधान परिषदेचे आमदार, ज्यांनी आक्रमकरित्या त्यांची भूमिका जी आहे ती महायुती सरकार असू दे किंवा स्वतःच्या पक्षाबद्दल असू दे, त्यांनी नेहमीच आक्रमकरित्या प्रत्येक त्यांचा मुद्दा जो आहे तो त्यांनी मांडलेला आहे. मात्र आता त्याच दरम्यान, या सगळ्या दरम्यान त्यांचं जे प्रवक्ता पद आहे ते गेलंय, त्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आज जे कॅशकांड आलेलं आहे बाहेर, त्यावरती देखील एक त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे. दरम्यान असेच जे अपडेट्स आहेत, असेच जे महत्त्वपूर्ण इंटरव्ह्यूज जे आहेत ते आम्ही घेत राहतो प्राईम टाईम महाराष्ट्रावरती. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.